Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landgi. In your previous lecture you have studied point characteristics of management. In it you have been given 14 numbers of characteristics. In the characteristics of management, first point title is the management is a purposeful activity. Second point, management is a functional concept. Third point, management is associated with efforts of a group. 4 point, management is universal. Next, managers are not necessarily owners. 6 number point, management is management a system of authority. Management is a social science, and management is an integrating process, existence of objectives, working with and through peoples, a continuous process, multidisciplinary, art as well as science, and last one, management as a profession. Okay, so these are characteristics are given in previous lecture. आपलं जे काही प्रिव्हियस लेक्चर झालं त्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासलेली आहेत. कॅरेक्टरिस्टिक्सची 2 लेक्चर झालेली आहेत. 2 लेक्चरमध्ये फर्स्ट लेक्चर आपलं जे झालं त्यामध्ये आपण 1 to 7 पॉईंट्स कवर केलेले आहेत आणि सेकंड लेक्चरमध्ये आपण 8 to 14 नंबर्स पॉईंट्स कवर केलेले आहेत. ओके, इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडीड point importance of management. In the importance of management there are 8 numbers of importance. So first importance, it help in achieving groups goal. It help in achieving groups goals. Second, utilization of factors of production. Third, use of new invention and techniques. Fourth, handling of labor. 5, flow of work. 6, stability. 7 number, improves corporate image. 8 number, motives. So these are importance of management. ओके, सो इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट. मॅनेजमेंट हे का महत्त्वाचं आहे इच अँड एव्हरी ऑर्गनायझेशनसाठी. वाय मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट फॉर इच अँड एव्हरी ऑर्गनायझेशन. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंट हे का महत्त्वाचं असतं आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे, स्टडी करायचं आहे. मग सांगितलं काय जातं. पहिला पॉईंट आपला फर्स्ट पॉईंट आहे, इट हेल्प इन अचिव्हिंग ग्रुप्स गोल. बघा, मॅनेजमेंट जे आहे, मॅनेजमेंट काय करत असतं, मॅनेजमेंट हेल्प करतं जे काही ग्रुपचे त्या ऑर्गनायझेशनचे गोल्स असतील ते गोल्स अचीव करण्यासाठी, त्यांचे जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ज असतील ते कॉमन ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी मॅनेजमेंट काय करत असतं, हेल्प करत असतं. आणि कॉमन ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी मॅनेजमेंट हे महत्त्वाचं सुद्धा आहे. मग इट हेल्प इन अचिव्हिंग ग्रुप्स गोल या पॉईंट्समध्ये आपल्याला नक्की सांगण्याचा प्रयत्न काय केला आहे किंवा आपल्याला सांगितलं काय गेलं आहे तर यामध्ये इट अरेंज द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, असेंबल्स अँड ऑर्गनायझेशन द रिसोर्सेस, इंटिग्रेटेड द रिसोर्सेस. काय सांगितलं गेलं आहे, जे काही आपलं प्रोडक्शन आहे आणि ते प्रोडक्शन विदाऊट रिसोर्सेस होणार आहे का तर नाही. त्याच्यासाठी आपल्याला डिफरंट टाईप्सचे रिसोर्सेस जे काय आहेत ते काय करावे लागणार, तर आपल्याला अरेंज करावे लागणार आहेत, असेंबल करावे लागणार आहेत. देन रिसोर्सेस इन इफेक्टिव्ह मॅनर टू अचिव्हिंग गोल. बघा, ज्या वेळेला आपण ते रिसोर्सेस कलेक्ट करणार आहोत, असेंबल करणार आहोत आणि ज्या वेळेला ते कलेक्ट केले जातात, ते कलेक्ट केल्यानंतर ते इफेक्टिव्हली काय करतात, वर्क करतात आणि आपले जे काही गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी आपल्याला हेल्प होते. मग रिसोर्सेस कोणकोणते येऊ शकतात, मग रिसोर्सेसमध्ये काय येऊ शकतं, रिसोर्सेसमध्ये मशीन असेल, रॉ मटेरियल असेल, एम्प्लॉईज असतील, त्यानंतर मनी कॅपिटल असेल. सो हे रिसोर्सेस आपल्याला काय करावे लागतात, कलेक्ट करावे लागतात आणि त्याच्या मदतीनं त्याच्या इफेक्टिव्हनेसने आपण काय करत असतो, आपले जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ज आहेत ते अचीव केले जातात. ते अचीव करण्यासाठी प्रयत्न तिथे केले जातात, ट्राय तिथं केलं जातं. इट डायरेक्ट ग्रुप एफर्ट्स टुवर्ड्स अचिव्हमेंट ऑफ प्री डिटरमाइन्ड गोल्स. का सांगितलं जातं, जे काही प्री प्लॅन केलेले गोल्स आहेत ऑर्गनायझेशनचे, प्री डिटरमाइंड केलेले गोल्स आहेत ऑर्गनायझेशनचे, अगोदर ठरवलेले काही ऑब्जेक्टिव्ज असतील, अगोदर प्लॅन केलेले ऑब्जेक्टिव्ज असतील, ते जर आपल्याला अचीव करायचे असतील तर नक्कीच आपल्याला काय करावं लागणार आहे, ग्रुपमध्ये काम करावं लागणार आहे. इंडिव्हिज्युअल लेवलवरती आपले ते काही ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते अचीव होणार नाहीत. तो ते जर आपल्याला अचीव करायचे असतील तर आपल्याला
ग्रुपमध्ये तिथं एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. बाय डिफायनिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गनायझेशन क्लिअरली देअर वुड बी नो वेस्टेज ऑफ टाईम, मनी अँड एफर्ट्स. बघा, ज्या वेळेला कोणतीही ऑर्गनायझेशन असेल किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशन असेल, ज्या वेळेला ईच अँड एव्हरी ऑर्गनायझेशन आपले ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते क्लिअर करत असते, त्यावेळेला आपला मनी जे असेल, आपला टाईम असेल, आपले इफर्ट्स असतील, ते काय होतात, वेस्ट होत नाहीत. त्याचा प्रॉपर यूज तिथं केला जातो. जर आपल्याला मनी, टाईम आणि एफर्ट्स प्रॉपर यूज व्हावे असं जर वाटत असेल ईच अँड एव्हरी ऑर्गनायझेशनला, तर काय करणं गरजेचं आहे, तर आपले जे काही ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते क्लिअरली डिफाईन करणं गरजेचं आहे. ते स्पष्ट असले पाहिजेत, ते क्लिअर असले पाहिजेत. मॅनेजमेंट कन्वर्ट्स डिसऑर्गनाइज्ड रिसोर्सेस ऑफ ऑर्गनाइज्ड रिसोर्सेस ऑफ मॅन, मशीन्स, मनी. काय सांगितलं या अगोदर तुम्हाला, जर आपले मनी, टाईम आणि एफर्ट्स वेस्ट जाऊ नयेत असं वाटत असेल, तर आपले जे काही ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते कसे क्लिअरली डिफाईन केलेले असले पाहिजेत. दॅन मॅनेजमेंट कन्वर्ट डिसऑर्गनाइज्ड रिसोर्सेस ऑफ मॅन, मशीन अँड मनी. यामध्ये काय सांगितलं आहे, मॅनेजमेंटमध्ये मेन्स असतील, एम्प्लॉईज असतील, मशीन असतील, पैसा असेल, मनी असेल, याचा प्रॉपर यूज झाला पाहिजे. त्याचबरोबर ती ज्या वेळेला एम्प्लॉईज, मशिनरीज, त्यानंतर रॉ मटेरियल असेल, त्यानंतर मनी असेल, याचा प्रॉपर यूज केला जात नाही, त्यावेळेला जे काही मॅनेजमेंट असेल त्या मॅनेजमेंटला डायरेक्शनची, कंट्रोलिंगची तिथं गरज पडत असते. मॅनेजमेंटला तिथं डायरेक्शन करावं लागत असतं, सुपरविजन करावं लागत असतं, कंट्रोलिंग तिथं करावं लागत असतं. आणि ज्या वेळेला डायरेक्टिंग, कंट्रोलिंग केलं जातं, ते करून आपल्याला जे काही आपले गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी कार्य केलं जातं किंवा त्या वेने काय करतं, मॅनेजमेंट हे काम करत असतं. ओके, इट हेल्प इन अचिव्हिंग ग्रुप्स गोल. बघा, मॅनेजमेंट हे कशा पद्धतीनं जे काही ग्रुप्सचे, ऑर्गनायझेशनचे गोल्स असतील ते अचीव करण्यासाठी मदत करतं किंवा हेल्प करतं. आपल्याला ह्या पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की मॅनेजमेंटला जे काही एम्प्लॉईज ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असतील, जो काही मनी ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हेस्ट केलेला असेल, मशिनरीज इन्व्हेस्ट केलेली असेल, त्या मशिनरी असेल, रॉ मटेरियल असेल, एम्प्लॉईज असतील, मनी असेल, त्याच्यावरती कंट्रोलिंग करणं गरजेचं आहे, त्याला डायरेक्ट करणं गरजेचं आहे, त्याला गाईड करणं, त्याच्यावरती सुपरविजन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते जे काही ग्रुपचे गोल आहेत ते अचीव करायचे असतील, तर जे काही आपल्याला रिसोर्सेस कलेक्ट करावे लागणार आहेत, मग रिसोर्सेसमध्ये आपले कॅपिटल असेल, एम्प्लॉईज असतील, रॉ मटेरियल असेल, आपल्याला रिसोर्सेस कलेक्ट करणं गरजेचं आहे. ते रिसोर्स ज्या वेळेला कलेक्ट केले जातात, असेंबल केले जातात, त्यावेळेला काय होतं, इफेक्टिवली ते वर्क करतात आणि ग्रुप्सचे गोल्स जे आहेत ते काय होतात, ऑर्गनायझेशनचे गोल्स जे आहेत ते काय होतात, अचीव केले जातात. त्याचबरोबर ती जर वाटत असेल की आपले ऑर्गनायझेशन जे आहे, आपलं ग्रुप जे आहे, त्याचे ग्रुपचे एफर्ट्स, त्यानंतर ग्रुपचा मनी जो इन्व्हेस्ट केलेला आहे, मनी असेल, टाईम असेल, वेस्ट जाऊ नये असं जर वाटत असेल, तर काय करणं गरजेचं आहे, मॅनेजमेंटने जे काही ऑर्गनायझेशन असेल त्याचे जे काही ऑब्जेक्टिव्स ठरवलेले असतील, कॉमन ऑब्जेक्टिव्ह जे फिक्स केलेले असतील, ते ऑब्जेक्टिव्ज क्लिअरली डिफाईन करणं तिथं गरजेचं आहे. ओके, then second point, utilization of factors of production. इन द युटिलायझेशन ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, या पॉईंट्समध्ये काय सांगितलं की मॅनेजमेंट का महत्त्वाचं आहे या ठिकाणी, तर जे काही प्रोडक्शन केलं जातं फॅक्टरीमध्ये किंवा बिझनेसमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये, त्या प्रोडक्शनसाठी जे काही फॅक्टर्स आपल्याला लागणार आहेत त्याचं प्रॉपर युटिलायझेशन होणं गरजेचं आहे, त्याचं प्रॉपर यूज होणं तिथं गरजेचं आहे. इन द युटिलायझेशन ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, in the absence of management, for example money, machine, materials, employees would have been wastage. बघा काय सांगितलं आहे, ज्या ठिकाणी, ज्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंट हे अब्सेंट असतं किंवा मॅनेजमेंट हे नसतं, त्या ठिकाणी किंवा त्या ऑर्गनायझेशनमध्ये मनी असेल, मशीन असेल, रॉ मटेरियल असेल, एम्प्लॉईज असतील, त्यानंतर एम्प्लॉई एफर्ट्स असतील, ते काय होतात, वेस्ट होत असतात. कारण विदाऊट मॅनेजमेंट कुठलीही ऑर्गनायझेशन
काम करू शकत नाही, वर्क करू शकत नाही. विदाऊट मॅनेजमेंट कुठली ऑर्गनायझेशन सक्सेस होऊ शकत नाही. सो मॅनेजमेंट हे महत्त्वाचं आहे, कारण जर मॅनेजमेंट नसेल प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये तर काय होणार आहे, तर जे काही तुम्ही मनी इन्व्हेस्ट केलेलं आहे, जे काही तुम्ही मशिनरी इन्व्हेस्ट केलेली आहे, रॉ मटेरियल तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं आहे, एम्प्लॉईजमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ती सर्व तुमची काय होणार आहे, वेस्ट जाणार आहे, वेस्ट होणार आहे. सो त्यासाठी जे काही रिसोर्सेस असतील ते रिसोर्स कलेक्ट करून ते रिसोर्सेस जर सक्सेसली काम करावेत असं वाटत असेल तर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंट हे हवं आहे. इट इज सेड दॅट डिवायडेड रिस्पॉन्सिबिलिटी इज नोबडी रिस्पॉन्सिबिलिटी. बघा काय सांगितलं जातं, डिवायडेड रिस्पॉन्सिबिलिटी जी केलेली असते ती कोणाचीही रिस्पॉन्सिबिलिटी नसते. एखादा ग्रुप असेल, एखादं ऑर्गनायझेशन असेल, त्यामध्ये जी काही रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली असते मॅनेजमेंटने ती प्रत्येकावरती दिलेली असते. ग्रुपमध्ये दिली आहे याचा अर्थ ती कोणा एकाची असते का, तर तसं नाही. त्यासाठी जी काही विभाजित केलेली जबाबदारी असते ती कोणाचीही जबाबदारी नसते. मग सांगितलं काय जातं, तर देअर मस्ट बी सम सेंट्रल एजन्सीज विथ पॉवर ऑफ कंट्रोल अँड ऑर्डिनेट द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. मग काही ठिकाणी किंवा काही सेंट्रल एजन्सीज काय करतात, तर काही सेंट्रल एजन्सीज जे काही प्रोडक्शनचे फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्स काय करतात, कंट्रोल करतात आणि ते फॅक्टर्स ऑर्डिनरीली कशा पद्धतीने वर्क करतील ते तिथं पाहिलं जातं. देन दिस एजन्सी इज मॅनेजमेंट. बघा, आणि त्या एजन्सीमध्ये आणि ती एजन्सी काय आहे, मॅनेजमेंट आहे. कारण मॅनेजमेंटमध्ये जे काही आपल्या प्रोडक्शनचे फॅक्टर्स आहेत ते कंट्रोल करणं गरजेचं आहे. तिथे त्यांना कंट्रोल केलं पाहिजे. त्याचबरोबर तिथे व्यवस्थित कशा पद्धतीने वर्क करतील ते तिथं पाहिलं पाहिजे. त्यावेळेला तुमचं मॅनेजमेंट तिथं आहे असं म्हटलं जाऊ शकतं. देन मॅनेजमेंट मेक मॅक्झिमम पॉसिबल यूज ऑफ लिमिटेड रिसोर्सेस ऑफ प्रोडक्शन. बघा, मॅनेजमेंटमध्ये जे काही पॉसिबल जे काही रिसोर्सेस आहेत अवेलेबल त्या रिसोर्सेसचा मॅक्झिमम यूज करणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम यूज तिथं केला गेला पाहिजे. कारण जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं प्रोडक्शनसाठी त्याचा प्रॉपर यूज करून घेणं मॅनेजमेंटचं काम आहे. जास्तीत जास्त त्याचा वापर करून घेतला पाहिजे तिथं. त्याचनंतर ज्या वेळेला जे काही अवेलेबल रिसोर्सेस असतील त्याचा प्रॉपर यूज करून घेतला जातो त्यावेळेला आपण जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते रिसोर्सेसमध्ये ती तिथं आपली काय होत असते, भरून निघत असते किंवा इन्व्हेस्टमेंट आपली ती आपल्याला परत मिळत असते प्रॉफिटमधून. ज्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट का केली जाते की काहीतरी उद्देशाने इन्व्हेस्टमेंट केली जाते की त्याच्यातून आपल्याला थोडेफार प्रॉफिट होईल या उद्देशानं काय केली जात असते, इन्व्हेस्टमेंट केली जाते. आणि जर इन्व्हेस्टमेंट तुमची स्ट्रॉंग असेल आणि त्या इन्व्हेस्टमेंटवरती तुमचं जर स्ट्रॉंग काम असेल तर नक्कीच तुम्हाला तिथं सक्सेस हा मिळणार आहे. ओके. अँड कॉम्पिटिशन फॉर प्रॉफिट इज कॉम्पिटिशन फॉर मॅक्झिमम इफिशियन्सी. काय सांगितलं आहे, कॉम्पिटिशन फॉर प्रॉफिट इज कॉम्पिटिशन फॉर मॅक्झिमम इफिशियन्सी. या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कॉम्पिटिशन फॉर प्रॉफिट इज कॉम्पिटिशन फॉर मॅक्झिमम इफिशियन्सी. ओके. प्रॉफिटसाठी जास्तीत जास्त जर आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं असेल तर ती प्रॉफिटची कॉम्पिटिशन नसून ती आपल्या इफिशियन्सी जी आहे ते इफिशियन्सीची कॉम्पिटिशन असते. तिथं मॅक्झिमम आपली इफिशियन्सी दिसली पाहिजे, मॅक्झिमम आपली कार्यक्षमता तिथं दिसली पाहिजे. त्याच वेळेला आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे आणि आपण प्रॉफिटच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहोत. मॅनेजमेंट मेक यूज ऑफ इट्स स्किल अँड नॉलेज टू मेक इकॉनॉमिकल यूज ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अवॉइडिंग वेस्टेज to increase labor efficiency. Okay, to increase labor efficiency and to extract what is best in them, what is best in them.
बघा, ज्या वेळेला आपण प्रॉफिटसाठी ही स्पर्धा करत असतो, ती स्पर्धा आपली प्रॉफिटची नसून ती जास्तीत जास्त आपली कार्यक्षमतेची असते, इफिशियन्सीची असते. आणि त्याचबरोबर ती मॅनेजमेंट जे आहे ते आपल्या स्किलचा, आपल्या नॉलेजचा वापर करून काय करत असतो, प्रोडक्शन कॉस्ट जे काही फॅक्टर्स असतील त्याचा इकॉनॉमिकली वापर करून घेतला जातो आणि त्याचा जास्तीत जास्त इकॉनॉमिकली वापर व्हावा त्यासाठी तुमचं एफर्ट्स असतील, तुमची इफिशियन्सी वाढवली जाते. आणि त्याची इफिशियन्सी वाढवण्यासाठी त्यामध्ये जे काही आहे ते कसं केलं जातं, तर ते बेस्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही जे काही तुमचं काम करताय ते तुम्ही बेस्ट देणं तिथं गरजेचं आहे, जेणेकरून की तुमचे एफर्ट्स जे आहेत ते तुमचे एफर्ट्स वाढले जातील, तुमची इफिशियन्सी वाढली जाईल आणि जे काही प्रोडक्शन कॉस्ट असेल ती इकॉनॉमिकली काय होईल, त्याचा इकॉनॉमिकली यूज केला जाईल. ओके, देन इट चॅनलाइज द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन इन अ राईट मॅनर. आणि यालाच काय बोललं जातं, तर योग्य पद्धतीनं प्रोडक्शन प्रोसेस जे असेल त्या प्रोडक्शन प्रोसेसला एक राईट वे देणं किंवा एक राईट चॅनल बनवणं. ओके, सो युटिलायझेशन ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, त्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे, इन शॉर्टली जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा प्रॉपर यूज करून घेतला पाहिजे मॅनेजमेंटने. ओके, देन सेकंड पॉईंट आहे आपला यूज ऑफ न्यू इन्व्हेन्शन अँड टेक्निक्स. यूज ऑफ न्यू इन्व्हेन्शन अँड टेक्निक्स, ज्या काही नवीन आविष्कार बोललं जातं, जे काही नवीन टेक्निक्स असतील, नवीन इन्व्हेन्शन असेल, नवीन क्रिएटिव्हिटी असेल त्याचा यूज करणं. मग आता मॅनेजमेंटनी नवीन टेक्निक्स, नवीन इनोव्हेशन, त्यानंतर नवीन क्रिएटिव्हिटी याचा यूज कशा पद्धतीनं केला पाहिजे, इन ऑर्डर टू सर्वाइव्ह इन अ कट थ्रोट कॉम्पिटिशन. इट इज अ नेसेसरी फॉर अँड एंटरप्राइजेस टू गिव्ह क्वालिटी प्रोडक्ट्स कॉम्पिटिटिव्ह प्राइजेस. बघा, कुठलीही ऑर्गनायझेशन असू द्या, इच अँड एव्हरी ऑर्गनायझेशनला जर कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, कॉम्पिटिशनमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल, तर जे काही प्रोडक्शन असणार आहे ते प्रोडक्शन कसं असलं पाहिजे, क्वालिटेटिव्ह असलं पाहिजे, विथ ते कसं असलं पाहिजे, प्राईजसुद्धा त्याची व्यवस्थित असली पाहिजे. म्हणजेच प्रॉडक्ट क्वालिटेटिव्ह असलं पाहिजे आणि माणसांना परवडणारं असलं पाहिजे, सोसायटीला परवडणारं असलं पाहिजे. ओके, फॉर दिस पर्पज मॅनेजमेंट मेक यूज ऑफ न्यू इन्व्हेन्शन अँड टेक्निक ऑफ प्रोडक्शन. बघा, फॉर दिस पर्पज मॅनेजमेंट यूज ऑफ न्यू इन्व्हेन्शन अँड टेक्निक ऑफ प्रोडक्शन. कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला पार्टिसिपेट करायचं असेल तर जे काही प्रोडक्ट तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये आणणार आहात ते प्रोडक्ट कसं असलं पाहिजे, ते सामान्य माणसाला, जे काही कॉमन मॅन आहेत त्यांना ते परवडणारं असलं पाहिजे. त्याचबरोबर ते प्रोडक्ट क्वालिटेटिव्ह असलं पाहिजे, त्याच्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे, क्वांटिटी असली पाहिजे, प्राईस राईट असली पाहिजे, सामान्य माणसाला परवडणारी असली पाहिजे. त्याचबरोबर या सर्व उद्देशाने, ह्या सर्व पर्पजली, ह्या सर्व ऑब्जेक्टली काय केलं जातं, मॅनेजमेंट काय काम करतं, तर नवीन टेक्निक्स यूज करतं, नवीन क्रिएटिव्हिटी प्रोडक्ट्समध्ये केली जाते आणि नवीन इन्व्हेन्शन केले जातात किंवा आविष्कार तिथे यूज केले जातात. ओके, जर आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर प्राईस बेस्ट असली पाहिजे, परवडणारी असली पाहिजे, प्रोडक्ट क्वालिटेटिव्ह असलं पाहिजे, त्यामध्ये क्वालिटी क्वांटिटी असली पाहिजे आणि त्याच वेळेला तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहात. जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर प्राईस आणि क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. आणि हे करण्यासाठी मॅनेजमेंट काय करत असतं, ज्या काही नवनवीन टेक्निक्स आलेल्या आहेत, न्यू टेक्निक्स आलेल्या आहेत मार्केटमध्ये असतील, बिझनेसमध्ये असतील, त्या टेक्निक्स काय केल्या जातात, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यूज केल्या जातात. मॅनेजमेंट कीप इटसेल्फ इक्विप्ड विथ अप टू डेट नॉलेज. बघा, मॅनेजमेंट जे आहे ते आपलं नॉलेज जे आहे ते अपडेट ठेवत असतं. म्हणजेच जर बिझनेसमध्ये
एखादी क्रिएटिव्हिटी होत असेल नवीन, किंवा इन्व्हेन्शन केलं जात असेल, किंवा नवनवीन टेक्निक्स यूज केल्या जात असतील, त्याच्यावरती काही एक्सपेरिमेंट केले जात असतील, तर त्याच्याशी आपण अपडेट राहणं मॅनेजमेंटनी गरजेचं असतं. मॅनेजमेंटला जे काही नवीन जगामध्ये होत आहे बिझनेसचे रिलेटेड ते त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. सो यूज ऑफ न्यू इन्व्हेन्शन अँड टेक्निक्स, यामध्ये काय सांगितलं जातं, तर मॅनेजमेंटनी काय केलं पाहिजे, तर मॅनेजमेंटनी आपलं जे काही प्रोडक्शन आहे ते कॉम्पिटिशनमध्ये टिकवून ठेवण्यासाठी, ते स्ट्रॉंगली कॉम्पिटिशनमध्ये स्ट्रॉंग बनवण्यासाठी काय केलं पाहिजे, प्राईस आणि क्वांटिटी मेंटेन केली पाहिजे. त्यासाठी नवीन टेक्निक्स, डिफरंट टाईप्सच्या टेक्निक येतात मार्केटमध्ये, त्या यूज केल्या पाहिजेत आणि आपलं नॉलेज हे अपडेट ठेवलं पाहिजे. त्यानंतरचा 4था पॉईंट आपला आहे तो म्हणजे 4th नंबर पॉईंट, टायटल इज हँडलिंग ऑफ लेबर. अतिशय महत्त्वाचं आहे की लेबर कशा पद्धतीने मॅनेजमेंटने हँडल केले पाहिजेत. लेबर हे एक महत्त्वाचा रिसोर्सेस आहे इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनचा. ओके, विदाऊट लेबर वर्क करू शकते काय कधी बिझनेस ऑर्गनायझेशन, तर नाही. विदाऊट लेबर कुठलीच ऑर्गनायझेशन वर्क करू शकत नाही. सो सांगितलं काय लेबर हँडलिंगमध्ये, तर वर्कर आर नाव अवेअर ऑफ देअर राईट्स. बघा, जे काही वर्कर्स आहेत, जे काही लेबर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, त्यांचे जे काही राईट्स आहेत त्यासाठी त्यांना अवेअर करणं गरजेचं आहे. तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डॅश डॅश आर नाव अवेअर ऑफ देअर राईट्स. आन्सर असेल तुमचं एम्प्लॉई, वर्कर, लेबर. काय सांगितलं, तर जे काही वर्कर्स आहेत त्यांना त्यांचे जे काही राईट्स आहेत त्याविषयी त्यांना काय केलं पाहिजे, अवेअर करणं गरजेचं आहे. दे हॅव देअर युनियन्स. बघा, त्यांच्या काही युनियन्स असतात, त्यांचे काही राईट्स त्यांना माहिती असतात, त्यांच्या युनियन्स असतात, युनियननी ते काय वर्क करत असतात. त्याचबरोबर द नंबर ऑफ वर्कर एंगेज्ड इन ॲन एंटरप्राइज इज ऑल्सो जनरली व्हेरी लार्ज. जे काही वर्कर युनियनमध्ये असतात त्याचबरोबर द नंबर्स ऑफ वर्कर कसे आहेत एंटरप्राइजेसमध्ये एंगेज आहेत, लार्जली काय आहेत ते एंगेज आहेत. ओके, मोठ्या प्रमाणामध्ये एंटरप्राइजमध्ये असणाऱ्या वर्करची सुद्धा संख्या ही आहे. लार्ज प्रमाणामध्ये, व्हेरी लार्जली वर्कर्स कसे आहेत एंटरप्राइजेसमध्ये एंगेज्ड आहेत. दस टू डील विथ वर्कर्स tactfully to get the work done satisfactorily from them is the touchstone of management. काय सांगितलं गेलं आहे, तर एंटरप्राइजेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांची संख्या आपल्याला दिसून येत असते कॉमनली, जनरली. आणि जे काही एम्प्लॉईज आहेत, वर्कर्स आहेत, त्यांच्याकडून सॅटिस्फाईड काम करून घेण्यासाठी त्यांना काय केलं जात असतं, त्यांच्या स्किलफुली काय केलं जात असतं, त्यांच्याशी व्यवहार हा केला जातो आणि त्यांच्या कुशलतेचा, त्यांच्या स्किलचा, त्यांच्या नॉलेजचा काय केला जातो, वापर इथं करून घेतला जातो. टॅक्टफुली काय केलं जात असतं, त्यांच्याकडून समाधानकारक काम करून घ्यायचं असतं आपल्याला. तो त्यासाठी काय करतो मॅनेजमेंट, त्यांच्या स्किलचा प्रॉपर यूज करून घेतं आणि त्यांच्या स्किल्सशी ते काय करत असतं, डील करत असतं. ओके, ही मॅनेजमेंटची मुख्य गोष्ट आहे असं इथं म्हणलं गेलं तरी चालेल. प्रायमरी बेसिक बाब आहे असं इथं म्हणलं जाऊ शकतं. देन हँडलिंग ऑफ लेबर, यामध्ये काय सांगितलं गेलं आहे, तर मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांची संख्या आपल्याला एंटरप्राइजेसमध्ये इन्व्हेस्ट झालेली दिसून येते, गुंतलेली आपल्याला दिसून येते मोठ्या प्रमाणामध्ये. आणि ते कसे असतात, ते युनियनमध्ये असतात, त्यांना त्यांचे राईट्स असतात. त्याचबरोबर काय केलं जातं, मॅनेजमेंट काय करतं, टॅक्टफुली टॅक्ट यूज केलं जातं आणि त्या टॅक्टचा यूज करून काय केलं जातं, जे काही वर्कर्स आहेत, जे काही एम्प्लॉईज आहेत, त्यांच्याकडून समाधानकारक काम करून घ्यायचं असतं. त्यासाठी समाधानकारक काम त्यांच्याकडून करून घ्यायचं असतं. त्यासाठी काय केलं जातं, त्यांची स्किल जी आहे त्या स्किलशी डील केली जाते, त्यांच्या स्किल्सशी व्यवहार केला जातो. ओके, देन 5 नंबर इम्पॉर्टन्स टायटल इज फ्लो ऑफ वर्क. कामाचा फ्लो कशा पद्धतीचा आहे. मग काय सांगितलं जातं, मॅनेजमेंटमध्ये कामाचा फ्लो कशा पद्धतीनं असला पाहिजे.
सो मॅनेजमेंटमध्ये कामाचा फ्लो हा in the flow of work and efficient management plan the work program of each department in such a manner there is a smooth flow of work and there is no interpretation at any stage of production. बघा वर्क फ्लो कशा पद्धतीने असला पाहिजे, कामाचा प्रवाह तुमचा कशा पद्धतीने असला पाहिजे. तर मॅनेजमेंट हे इच अँड एव्हरी डिपार्टमेंटचं काय करत असतं, जे काही वर्क आहे त्या वर्कचं काय केलं जात असतं, एक प्लॅनिंग केलं जात असतं, एक स्ट्रक्चर ठरवलं जात असतं आणि वर्क जे आहे त्या इच अँड एव्हरी डिपार्टमेंटचं ते कशा पद्धतीनं कंटिन्यू चालू राहील याच्याकडे लक्ष दिलं जात असतं. ते कोणत्याही स्टेजमध्ये ते स्टॉप न होता, त्यामध्ये ब्रेक न पडता वर्क हे कंटिन्यूली कॉन्स्टंटली ते सुरू राहणं गरजेचं असतं आणि ते सुरू ठेवण्याचं काम मॅनेजमेंट करत असतं. मॅनेजमेंट देअरफॉर कोऑर्डिनेट द ॲक्टिव्हिटीज ऑफ व्हेरियस सेक्शन अँड डिपार्टमेंट्स इन अँड एंटरप्राइज अँड गिव्स प्रॉपर डायरेक्शन. बघा मॅनेजमेंटमध्ये एंटरप्राइजेसमध्ये डिफरंट टाईप्सचे आपल्याला डिपार्टमेंट्स हे अवेलेबल असलेले दिसून येतात आणि इच अँड एव्हरी डिपार्टमेंटमध्ये काय केलं जातं तर कोऑर्डिनेशन ठेवलं जातं. त्याचबरोबर त्यामध्ये कोऑर्डिनेशन ठेवणं गरजेचं आहे, ते काम मॅनेजमेंट करत असतं. त्याचबरोबर ज्या काही ऑल डिपार्टमेंटच्या ॲक्टिव्हिटीज होतात त्या ॲक्टिव्हिटीज कलेक्ट करण्याचं काम मॅनेजमेंट करत असतं. त्या ॲक्टिव्हिटीजसाठी त्यांना राईट वे दाखवण्याचं काम मॅनेजमेंट करत असतं. ओके, फ्लो ऑफ वर्क यामध्ये मॅनेजमेंटचं काय काम आहे, मॅनेजमेंट हे काम महत्त्वाचं आहे. तर मॅनेजमेंट काय करतं, जे काही ऑर्गनायझेशनचं काम चालू आहे ते कंटिन्यूली कॉन्स्टंटली कशा पद्धतीने चालू राहील विदाउट ब्रेक, कशा पद्धतीने चालू राहील हे पाहत असतं ते आणि त्याच्यासाठी ते मदत करत असतं, हेल्प करत असतं. ओके, देन 6 नंबर इम्पॉर्टन्स टायटल स्टॅबिलिटी. इन द स्टॅबिलिटी ऑफ बिझनेस डिपेंड्स अपॉन द इफिशियंट मॅनेजमेंट ऑफ बिझनेस. बघा बिझनेसची, कोणताही बिझनेस असेल मग तो कोणत्याही बिझनेसची किंवा बिझनेसच्या इफिशियन्सी ही कशावरती डिपेंड असते तर ती मॅनेजमेंटवरती डिपेंड असते. तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, स्टॅबिलिटी ऑफ बिझनेस डिपेंड अपॉन द इफिशियंट मॅनेजमेंट ऑफ बिझनेस. बघा कोणत्याही बिझनेसची स्टॅबिलिटी ही कशावरती डिपेंड असते, इफिशियंट मॅनेजमेंटवरती डिपेंड असते. अँड इफिशियंट मॅनेजमेंट इन्क्रीज ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ बिझनेस अँड इन्क्रीज्ड इफिशियन्सी इन्क्रीजेस द प्रॉफिट ऑफ बिझनेस. बघा स्टॅबिलिटी ही इफिशियंट मॅनेजमेंटवरती डिपेंड असते आणि इफिशियंट मॅनेजमेंट काय करतं तर जी काही बिझनेसची इफिशियन्सी आहे ओव्हरऑल ती इन्क्रीज करतं आणि इन्क्रीज झालेली बिझनेसची इफिशियन्सी आपला प्रॉफिट इन्क्रीज करत असते. ओके, काय सांगितलं आहे, स्टॅबिलिटी ही इफिशियंट मॅनेजमेंटवरती डिपेंड असते. कोणत्याही बिझनेसची स्टॅबिलिटी ही इफिशियंट मॅनेजमेंटवरती डिपेंड असते आणि ज्या वेळेला इफिशियंट मॅनेजमेंट हे ओव्हरऑली आपल्या बिझनेसची इफिशियन्सी इन्क्रीज करतं त्यावेळेला ओव्हरऑल आपला प्रॉफिट हा बिझनेसचा इन्क्रीज झालेला असतो. दिस मेक बिझनेस इकॉनॉमिकली साऊंड अँड स्टेबल अँड ॲडेड टू इट्स रेप्युटेशन ॲट लार्ज. आणि इकॉनॉमिकली आपली जी काही रेप्युटेशन आहे त्यामध्ये भर होते, आपली रेप्युटेशन ही इन्क्रीज होते, लार्ज होते. ओके, हा झाला आपला स्टॅबिलिटी पॉईंट. स्टॅबिलिटीमध्ये मॅनेजमेंट काय काम करतं किंवा ते का महत्त्वाचं आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर स्टॅबिलिटी ही इच अँड एव्हरी बिझनेसची स्टॅबिलिटी ही कशावरती डिपेंड असते, इफिशियंट मॅनेजमेंटवरती डिपेंड असते. आणि ज्या वेळेला इफिशियंट मॅनेजमेंट हे आपल्या बिझनेसची इफिशियन्सी इन्क्रीज करतं त्यावेळेला आपला प्रॉफिट हा काय होतो, इन्क्रीज होतो. आणि आपला प्रॉफिट इन्क्रीज झाला की आपली रेप्युटेशन काय होणार आहे, लार्ज होणार आहे, आपली इमेज इन्क्रीज होणार आहे कशामध्ये, मार्केटमध्ये. ओके, हा झाला आपला 6 नंबर पॉईंट. तो
7 number point title is improves corporate image. Improves corporate image. In the improves corporate image, if the management is good, then the organization will produce good quality goods and services. बघा, जर तुमच्या बिझनेस ऑर्गनायझेशनचं मॅनेजमेंट हे चांगलं असेल, गुड असेल, तर तुमची ऑर्गनायझेशन जे काही गुड्स असतील, जे काही सर्व्हिसेस असतील, त्या क्वालिटेटिव्ह आणि गुड क्वालिटीच्या काय करणार आहे, प्रोड्यूस करणार आहे. ओके, दिस विल इम्प्रूव्ह द गुडविल अँड कॉर्पोरेट इमेज ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि त्यावेळेला तुमची जी गुडविल असणार आहे, ती गुडविल तुमचं इन्क्रीज होणार आहे, मार्केटमध्ये तुमची इमेज इन्क्रीज होणार आहे, लार्ज होणार आहे. त्याचबरोबर ती तुमची कॉर्पोरेट इमेज जी असणार आहे ऑर्गनायझेशनची, ती सुद्धा काय होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे, लार्ज होणार आहे. ओके, दॅन 8 नंबर पॉईंट, सो इम्प्रूव्ह कॉर्पोरेट इमेज. यामध्ये तुम्हाला काय सांगितलं जातं, मॅनेजमेंट काय करतं, जर तुमचं मॅनेजमेंट बेटर असेल, गुड असेल, तर नक्कीच तुमचे ऑर्गनायझेशन जे काही प्रोडक्ट प्रोड्यूस करणार आहे, मग त्यामध्ये प्रोडक्ट असतील, सर्व्हिसेस असतील, त्या गुड क्वालिटीच्या असणार आहेत. जर तुमचे मॅनेजमेंट गुड क्वालिटीचे प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस प्रोडक्ट्स प्रोड्यूस करत असेल, तर नक्कीच काय होणार आहे, तुमचं गुडविल मार्केटमध्ये इन्क्रीज होणार आहे, गुडविल तुमचं इम्प्रूव्ह होणार आहे. त्याचबरोबर ती तुमच्या ऑर्गनायझेशनची कॉर्पोरेट इमेज असणार आहे, ती कॉर्पोरेट इमेज इन्क्रीज होणार आहे, लार्ज होणार आहे. ओके, दॅन मोटिवेट्स एम्प्लॉईज. मोटिवेट्स एम्प्लॉईज. इन द मोटिवेट्स एम्प्लॉईज, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की जे काही ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईज वर्क करतात त्यांना मोटिवेट करणं. विदाऊट मोटिवेट एम्प्लॉईज हे वर्क करत नाहीत. सो इन द मोटिवेट्स एम्प्लॉई, मॅनेजमेंट मोटिवेट्स एम्प्लॉईज बाय प्रोव्हाइडिंग फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ज. बघा, जे काही मॅनेजमेंट आहे, ते जे काही एम्प्लॉईज काम करतात त्यांना इकॉनॉमिकली, फायनान्शियली अँड नॉन फायनान्शियली त्यांना मोटिवेट करत असतं. दॅन दिस इन्सेंटिव्ज इन्क्रीज विलिंगनेस अँड इफिशियन्सी द एम्प्लॉईज. बघा, ज्या वेळेला त्यांना फायनान्शियली मोटिवेट केलं जातं, त्याचा हेतू काय असतो, तर त्याचा हेतू फक्त त्याचा इन्सेंटिव्ज काय असतो, तर त्यांची इफिशियन्सी इन्क्रीज व्हावी, त्यांनी जास्तीत जास्त इफिशियन्सीने वर्क करावं. दिस रिझल्ट इन बूस्टिंग प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि याचा रिझल्ट आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली कशावरती दिसून येतो, तर आपला प्रॉफिट हा बूस्ट झालेला, आपली प्रोडक्टिव्हिटी बूस्ट झालेली आपल्याला दिसून येते डायरेक्टली. ज्या वेळेला आपण फायनान्शियली एखाद्या एम्प्लॉईला मोटिवेट करतो, त्यावेळेला काय होतं की आपली प्रोडक्टिव्हिटी काय होते, बूस्ट झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ते आपला प्रॉफिट हा बूस्ट झालेला आपल्याला दिसून येतो. मॅनेजमेंट शेअर्स सम ऑफ इट्स प्रॉफिट विथ द वर्कर्स. इट प्रोव्हाइड्स द वर्कर्स विथ गुड वर्किंग एन्व्हायरमेंट अँड कंडिशन. आणि त्यावेळेला जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन असणार आहे, त्या बिझनेस ऑर्गनायझेशन एन्व्हायरमेंट कंडिशन कशी असणार आहे, गुड असणार आहे. वर्कर ज्या ठिकाणी काम करतात ते एन्व्हायरमेंट कसं असणार आहे, चांगलं असणार आहे. इट ऑल्सो गिव्ह द वर्कर्स मेनी फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ज. ऑल दिस इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ वर्कर. बघा, ज्या वर्करला, ज्या एम्प्लॉईंना फायनान्शियली मोटिवेट केलं जातं, ते काय करतात, इफिशियन्सी त्यांची वाढवून, त्यांची विलिंगनेस वाढवून ते एम्प्लॉईज वर्क करतात. त्याचा इफेक्ट आपल्याला प्रॉफिटॅबिलिटीवरती दिसतो. ऑर्गनायझेशनचा प्रॉफिट इन्क्रीज होतो, बूस्ट होतो, प्रोडक्टिव्हिटी बूस्ट होती. आणि ज्या वेळेला प्रोडक्टिव्हिटी बूस्ट होती, प्रॉफिट बूस्ट होतो, नक्कीच त्यावेळेला सुद्धा काय केलं जातं, फायनान्शियली आणखीन त्यांना मोटिवेट केलं जातं आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ जी असते ती त्यांची इम्प्रूव्ह होते. ओके, सो दीज आर 8 numbers of importance in management. Okay, thank you. Okay, so these are 8 numbers importance आपण टुडेच्या लेक्चरमध्ये कवर केलेले आहेत, चेकआउट केलेले आहेत. अँड स्टुडंट्स, इफ यू हॅव डोंट अंडरस्टँड सम ऑफ द टॉपिक्स ऑर पॉईंट्स, यू कॅन मेसेज मी. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम्स ऑर एनी क्वेरीज, you can ask me in comment section. It is a compulsory to write your full name,
in the comment section. Everyone wants to write their full name in the comment section for your प्रेझेंटी. तुमची प्रेझेंटी खूप महत्त्वाची आहे. तुमच्या प्रेझेंटीसाठी इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये काही मार्क्स असतात, ते मार्क्स तुम्हाला देण्यासाठी तुमची प्रेझेंटी महत्त्वाची आहे. सो इच अँड एव्हरी स्टुडंट्सनी काय करायचं आहे, लेक्चर पाहत असताना, लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं फुल नेम मेन्शन करायचं आहे. ओके, थँक्यू.